जा. येस. थंडीत न बरं आहे ना. निर्बंध आले व्यावसायिक गॅस आहे तुटवडा जाणव परिस्थितीमध्ये जे मेनू आहेत त्यांना देखील काट मारण्यात आलेले आहे. ज्यांना जास्त गॅस लागतो असे मेनू देखील मेनू कार्ड बंद रद्द करण्यात आले. सध्याची काय परिस्थिती आहे? परिस्थिती खूपच वाईट आहे. कारण गॅस सिलेंडर एकही आता शिल्लक नाही आहे. नवीन सिलेंडर इतक्यात मिळण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे आम्ही आज सकाळी शेवटी चुली मांडून लाकूड सामानाची व्यवस्था करून हॉटेलमधले निदान 10% पदार्थ तरी देऊन संस्था चालू ठेवायची असा आमचा एक दृष्टिकोन आहे. कारण बंद करून घरी बसून काहीच फायदा नाही आहे. त्यापेक्षा जर युनिट चालू राहिलं तर जे काय होणारं नुकसान आहे ते नुकसान थोडंफार कमी होईल असा एक प्रयत्न व्यावसायिक या नात्याने आमचा सुरू आहे. आणि त्यासाठी जे चुलीला इंधन लागतं लाकूड ते लाकूडसुद्धा आता मिळवायचं. कारण हे शहर असल्यामुळे इथे शहरात लगेच लाकूड उपलब्ध जाळाऊ लाकूड मिळत नाही. मग ते उपलब्ध करायची खटपटही करायची आणि स्वाभाविक त्याचंही दर आता जे लाकूड पूर्वी ज्या दरात मिळायचं ते आता मिळू शकत नाही. कारण आता बरेच ठिकाणी चुली ह्या मांडल्या गेलेल्या असल्यामुळे ते लाकूडही सहजासहजी उपलब्ध होणार नाही. आणि होईल त्याची जी काही किंमत असेल तीही परत व्यावसायिक करणाऱ्या माणसाला व्यवसाय ज्या पद्धतीने करायचा आहे त्या हिशोबाने ते लाकूड मागवून तेही त्याला सफर करायला लागेल तो जो काही लॉस असेल तो. पण युनिट चालू ठेवून एक आपला जो प्रयत्न आहे उभं राहण्याचा तो उभं राहण्याचा प्रयत्न मात्र नक्की करायचा. आणि जे काही संकट आलेलं आहे नुकसान जे काय होणार आहे ते सहन करून पुन्हा नव्या जोम्याने उभं राहण्यासाठी आपण सगळ्यांनी कामगारांसकट सज्ज राहायचं. जो काही काळ आहे तो काळ 8-15 दिवसात निघून जाईल अशी एक अपेक्षा आहे. आपलं नाव? अभय श्रीराम जोग,